वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मोकळा सळसळीत आणि मऊसूत असा प्रसादाचा शिरा खायला अतिशय खमंग लागणारा, अगदी साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीने बनवलेला आहे. खूप जास्त यामध्ये काही वापरलेले नाही. घरामध्ये सहज उपलब्ध असणारे साहित्य वापरलेलं आहे. चला तर मग झटपट रेसिपी पाहून घेऊयात. या ठिकाणी एक मोठ्या आकाराची कढई घेतली आहे. जेव्हा तुम्हाला रवा किंवा हलवा वगैरे बनवायचा आहे ना, तेव्हा भांडं जे आहे ते मोठ्या आकाराचं वापरावं, कारण आपल्याला याला खूप हलवावं लागतं म्हणून. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं आहे. साजूक तूप छान असं मेल्ट झालं की यामध्ये 1 वाटी बारीक किंवा मोठा तुमच्याकडे जो रवा घरामध्ये उपलब्ध आहे तो तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी मोठ्या आकाराचा 1 वाटी भरून रवा वापरलेला आहे. गॅसवरती 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवला आहे. ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने मी पाणीही मोजून घेतलं आहे आणि ते गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियम ठेवलेली आहे. लो टू मिडियम फ्लेमवरती आणि साजूक तुपामध्ये आपल्याला हा रवा जो आहे तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 मिनिटाचा किंवा 8 ते 10 मिनिटाचाही वेळ लागू शकतो. आपण रवा जेवढा मंद पद्धतीने भाजू तेवढा आपला हा रवा खायला खूप छान आणि मस्त असा होतो. तुम्हाला जर तूप जास्त आवडत असेल तर तूप तुम्ही नक्कीच या ठिकाणी जास्त वापरू शकता. मी 1 वाटी रव्यासाठी 2 चमचे साजूक तूप वापरलं आहे. कमीत कमी 7 ते 8 मिनिटानंतर आता तुम्ही पाहू शकता रवा हलकासा लाल कलर आला आहे रव्याला, किंवा हलकासा तपकिरी असा कलर आलेला आहे. आता जवळजवळ रवा भाजण्याची आपली जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे. शेजारच्या गॅसवरती जे पाणी ठेवलं होतं ना, तेही पाणी मस्त असं गरम झालं आहे. 1 वाटी रव्यासाठी 2 वाट्या पाणी असं मी प्रमाण घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी मी आता 1 वाटी पाणी जे आहे ना ते ॲड केलं आहे. परत मी राहिलेलं 1 वाटी जे पाणी आहे ते ॲड करणार आहे. पण हा रवा जेव्हा ते पाणी सर्व शोषून घेईल ना, तेव्हाच बाकीचे जे पाणी आहे ना ते आपल्याला ॲड करायचे आहे. सर्व पाणी एकदाच टाकायचे नाही. जसे जसे रव्यामध्ये पाणी ऑब्झर्व होईल ना तसं तसं पाणी टाकायचं आहे आणि पूर्णपणे हा रवा जो आहे ना तो कोरडा होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे. आता राहिलेले जे 1 वाटी पाणी आहे ना ते मी यामध्ये घालत आहे आणि पाणी घातल्याबरोबर आपल्याला हा रवा हलवण्याची जी प्रोसेस आहे ना ती अगदी व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. अगोदर अर्धी वाटी आणि परत राहिलेलं थोडंसं पाणी जे आहे ते मी यामध्ये ॲड केलं आहे आणि रवा छान हलवून घेतला आहे. हलवताना आपल्याला गॅसची फ्लेम वगैरे चेंज करायची नाही. ज्या ठिकाणी आपण रवा भाजण्यासाठी फ्लेम सेट केली होती ना, शेवटपर्यंत आपल्याला तीच फ्लेम ठेवायची आहे. आता या ठिकाणी मी 1 वाटी रवा घेतला होता, 2 वाट्या पाणी घेतलं होतं, तर त्यासाठी मी पाऊण वाटी एवढी आता साखर घेतली आहे. जर तुम्हाला रवा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही साखर जी आहे ती 1 वाटी पूर्ण घेऊ शकता. पण आमच्या घरामध्ये जास्त गोड असं कोणाला आवडत नाही, म्हणून मी साखरेचे प्रमाण थोडेसे कमी घेतले आहे. साखर छान मेल्ट झाली आहे. तर मग थोडेसे काजू आणि बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये काहीही घालू शकता. तर मी 3 ते 4 काजू आणि 3 ते 4 बदाम असं प्रमाण ठेवत आहे, कारण रवा मी 1च वाटी घेतला आहे म्हणून. मस्तपैकी थोडेसे काजू बदाम जे आहेत ना ते खलबत्त्यामध्ये हलकेसे बारीक करून घ्यायचे. त्यानंतर परत 1 चमचा साजूक तूप आणि हे अ, कुटून घेतलेले काजू बदाम या रव्यामध्ये घालायचे आहेत आणि 1 मिनिटासाठी रवा छान असा हलवून घ्यायचा आहे. नंतर साजूक तूप आणि काजू बदाम ॲड केल्यामुळे याला जी टेस्ट आहे ना ती खूप भारी अशी येते आणि अगदी रवा मोकळा सळसळीत होतो. अजिबात चिकट होत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाल्ल्यानंतर आहे ना कोरडं कोरडं असं वाटत नाही. अगदी परफेक्ट प्रमाणात हा रवा मस्त असं झालेला आहे. खूप मोकळा सळसळीत पण खायला खूप चविष्ट असा झालेला आहे. 1 वाटी अ, जो रवा आहे तो एका प्रसादाच्या वेळेला पुरला जातो. तर मस्त असा हा रवा तयार आहे. छान आता याला प्लेटमध्ये आपल्याला सर्व्ह करून घ्यायचा आहे, किंवा जे ताट आपल्याला देव्हाऱ्यामध्ये किंवा प्रसादासाठी घ्यायचं आहे त्यामध्ये रवा भरून घ्यायचा आहे. अगदी 10 मिनिटामध्ये आपला प्रसादाचा मस्त असा खमंग रवा तयार होतो. नक्की एकदा ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी माझे हे ताट तयार आहे. अगदी साधा सिंपल असा प्रसादाचा रवा मी बनवलेला आहे. नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अगदी साध्या, सिंपल आणि सोप्या पद्धतीने हा मस्त रवा तयार होतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर. बाय बाय.